नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फायनली अबीर आणि ओवीसाठी सावली आणि सारंग पुन्हा एकत्र कसे येणार आहेत ते. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती की आता सावली आणि सारंग हे दोघेही कॅम्पमध्ये असतात आणि हा सगळा प्लॅन जो अबीर आणि ओवीने केलेला असतो तो त्या दोघांना एकत्र आणण्यासाठीच केलेला असतो. आता अबीर आणि ओवी या दोघांनाही समजलेलं असतं की ना सारंगचं लग्न झालं आहे ना सावलीचं. दोघंही इकडे म्हणजे सिंगल आहेत. तर आता अबीर आणि ओवी असा विचार करत असतात की तुला जे आहे ते वडील नाही आहेत, मला आई नाही आहे, तर मग आपण असा का बरं विचार करू नये की या दोघांना एकत्र आणावं, म्हणजे आपले दोघांची आईवडील म्हणून आपण यांना स्वीकारावं, असं आता त्या दोघांचं म्हणणं असतं. तर मित्रांनो, यामध्ये आता बबलू त्या दोघांना साथ देणार असतो. त्यामध्ये आता इकडे अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. मग यांच्यामध्ये आता चांगली अशी मैत्री आपण घडवायला हवी, यांच्यातील गैरसमज सारे मिटवायला हवेत, असा आता या दोघांचा प्लॅन असतो. तर त्यासाठी आपल्याला गेम खेळायचे आहेत. मग आता गेम कोणते बरं खेळावे लागतील, तर असा आता बबलूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. आपण इकडे आता ट्रूथ आणि टेलचा गेम खेळूया, ज्यामध्ये आता इकडे खरं सारं सत्य आता जे सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर प्रेक्षक हो, आपण पाहतो की आता मुलं सगळे बसलेले असतात आणि आता इकडे सारंग बबलूसुद्धा याच्यामध्ये असतात. सारंग आता इकडे तिथे बसलेला असतो. आता टीचरसुद्धा त्याच्यात खेळत असते. आता इकडे बबलू जो आहे तो बॉटल फिरवत असतो. जिकडे आता येईल त्याने जे आहे ते प्रश्नांची उत्तरं सगळी द्यायची असतात. मग आता मुलांच्यावरती आल्यानंतर मुलांना काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं मुलं अगदी आता खरं अशी देत असतात. तर आता इकडे आता ज्यावरती सारंगवरती बॉटल फिरते आणि सारंगला विचारलं जातं की इकडे आता सारंगसुद्धा इकडे आता खरं सगळं काही सावलीला सांगत असतो. आता इथे सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो. जेव्हा सारंगवरती बॉटल आलेली असते तेव्हा सावली विचारत असते की म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, तुमची एखादी व्यक्ती खूप लांब निघून गेली आहे आणि तुम्ही तिला कधीच विसरू शकत नाही, अशी व्यक्ती आहे का तुमच्या जीवनामध्ये? त्यावरती आता सारंग खरं हो म्हणून सांगतो की त्या व्यक्तीला मी कधीच विसरणार नाही आणि मी तिचाच आहे. असं बोलल्यानंतर सावलीला मोठा धक्काच बसलेला असतो. पुन्हा आता सावलीवरती आल्यानंतर सारंगने सुद्धा आता इकडे सावलीला एक छान असा प्रश्न विचारलेला असतो की तुझ्या जीवनामध्ये तू आता पुढे निघून गेलेली आहेस का? तर आता इकडे सावली याचं आता उत्तर त्याला नाही म्हणून असं देत असते. त्यावरती आता सारंगला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो की त्याने असा प्रश्न विचारलेला असतो की तू असं कोणता तुझा जीवनातला डिसिजन आहे का, ज्यामध्ये आता तू खूप अशी पुढे निघून गेलेली आहे, सगळं काही पाठी सोडून दिलेलं आहेस म्हणून? त्यावरती सावली म्हणते, कितीही काही गोष्टी झाल्या तरी काही गोष्टी सोडता येत नाहीत, त्या मनामध्ये अजूनही तशाच्या तशा असतात. आणि हे ऐकून सारंगला सुद्धा इकडे खूप छान असं बरं वाटलेलं असतं. तर प्रेक्षक हो, आताच इथे गेम वगैरे खेळून झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सारंग आणि सावली हे चोरून एकमेकांशी बोलत असतात. साऱ्या काही गोष्टी ते भांडणातूनच एकमेकांना विचारत असतात, सांगत असतात. तर आता इकडे सारंग सावलीला किचनमध्ये काम करण्यासाठी मदत करणार असतो, कारण की हा पण एक गेमचा पार्ट असतो. तर यामध्ये आता सारंग जो आहे तो सावलीला मदत करत असताना, सारंग तुम्ही इथे कशाला आला बरं, तुम्हाला म्हणजे नेहमीच खूप आवड आहे किचनमध्ये लुडबुड करण्याची, असं काही ती आता बोलत असते. पण सारंग म्हणतो, हो ना, म्हणजे आता इकडे दोघं भांडण करत असतात आणि त्यानंतर विषय निघतो तो म्हणजे डिवोर्स पेपरचा. सारंग म्हणतो, म्हणून तर तू मला डिवोर्स पेपर पहिल्यांदा पाठवलेस म्हणून. त्यावरती सावलीला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि ती त्याला विचारत असते की हे सगळं साफ खोटं आहे, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि त्यानंतर आपण आता पाहतो की इकडे सगळं काही आता सारंगला सांगितल्यानंतर इकडे खेळता जो आहे तो अबीर आता इकडे पडलेला असतो. अबीरच्या गुडघ्याला आता लागलेलं असतं आणि अबीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं. सावली बिचारी खूप रडत असते अबीरसाठी. मग काय, आता सारंग गाडी काढतो आणि इकडे अबीरला गाडीमध्ये घालून हॉस्पिटलला नेलं जातं. मित्रांनो, हॉस्पिटलला नेल्यानंतर आता त्याला इकडे जे आहे ते पट्टी वगैरे चेंज केली जाते आणि हॉस्पिटलमध्ये नेतानाच एका बेडवरती त्याला आता तो बंड्या जो गुंड आहे ज्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो तो तिथे त्यांना दिसलेला असतो. मित्रांनो, आता सारंग पटकन त्याच्याकडे जातो आणि इकडे डॉक्टरांना विचारत असतो की हा इथे कसा आला आणि याला काय झालं म्हणून. त्यावरती आता डॉक्टर सांगत असतात की त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून.
आता बंड्या इकडे शुद्धीत आलेलाच असतो. सारंगला पाहून तो अगदी भिलेला असतो. आता सारंग त्याला पकडतो आणि सांगत असतो, खरं खरं सांग, त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते. आणि मग काय तिथे आता अबीरला घेऊन सावली जी निघालेली असते ती सुद्धा त्या बंड्याला बघून तिथे त्या म्हणजे हॉस्पिटलच्या रूममध्ये आलेली असते. मग काय आता बंड्या त्या दोघांना एकत्र पाहून त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग आता तो काहीच करू शकत नव्हता. आता सारंग त्याला सांगत असतो, हे बघ आत्ताच्या आत्ता मी इथे तुला म्हणजे पोलिसांच्या हवाले करू शकतो आणि खरं खरं मला जे काही आहे ते प्रश्नांची उत्तरं तू द्यायची आहेत म्हणून. त्यावरती आता इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांनी इकडे बंड्याचा फोन जो आहे तो नर्सनी चार्जिंगला लावलेला असतो. हा तुमचा मोबाईल आहे, तुमच्या घरातले फोन करत असतील म्हणून इथे तुमचा मोबाईल जो आहे तुम्ही चार्ज करत आहे, कारण की हॉस्पिटलचं बिलसुद्धा भरावं लागेल आणि त्यासाठी तुमच्या घरातलं कोणाचं तरी येणं महत्त्वाचं आहे म्हणून. आणि मग त्या नर्सने बंड्याचा मोबाईल चार्ज केलेला असतो. मित्रांनो, आता मोबाईल चार्ज होत असतो आणि इकडे बंड्या जो आहे तो इकडे सारंग त्याला सगळं काही विचारत असतो. बंड्या तर पहिल्यांदा भिलेलाच असतो, पण आता सारंग त्याला उलटसुलट प्रश्न विचारत असतो. सावलीसुद्धा म्हणत असते, तुम्ही याला ओळखता का, तुमची याची ओळख कशी. त्यावरती आता सारंग सांगत असतो, याने काही वर्षांपूर्वी एका मुलीला खाली फेकण्याचा प्रयत्न केला होता. सावली ती तारीख आणि वार विचारत असते तेव्हा सारंग सांगतो. सावली म्हणते, काय, माझी मुलगी होती ती. त्यावरती सारंगलाही धक्का बसतो आणि ती आता सावली गुंड्याची त्या कॉलर पकडते आणि त्याला खरं काय आहे, खरं खरं सांग असं विचारत असते. मग काय आता बंड्या जो आहे तो घडलेला सारा प्रकार सांगत असतो. या दोघांनाही त्याच्यावरती विश्वासच बसत नाही. पण तितक्यात काय आता त्याचा मोबाईल चार्ज झालेला असतो आणि त्याच्यावरती इकडे राजकुमार जो आहे तो फोन करत असतो. आता मोबाईलवरती राजकुमारचं नाव आणि नंबर पाहून इकडे सारंगला तर मोठा धक्काच बसलेला असतो. आता इकडे सारंग तो फोन उचलतो आणि बंड्याला बोलायला सांगत असतो. राजकुमार म्हणतो, अरे बंड्या मूर्खा, कुठे गेला होतास, किती फोन केले मी तुला, माझं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. ती गुरुकुलची जागा आहे ना, ती काही केलं ना तरी मला हवी आहे म्हणून. त्या जागेवरती आता साम दाम दंडभेद सगळं काही वापरायचं आहे, पण ती जागा आपल्याला हवी आहे. असं हे ऐकून सावली आणि सारंग या दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरते. तर आता इकडे बंड्या, तू ऐकतोयस ना, तू कुठे आहे असं आता इकडे राजकुमार म्हणत असतो. बंड्या सांगतो, ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो म्हणून आणि तो फोन कट करून देतो म्हणून. मग कुठे आता सारंग आणि सावलीला घडलेल्या साऱ्या जी काही सत्य परिस्थिती असते ती त्यांच्या दोघांचे समोर आलेली असते मित्रांनो. आणि मग काय आता दोघंही एकत्र आलेले असतात. आता इकडे पोलिसांना खबर दिलेली असते, पोलीस तिथे आलेले असतात आणि सारंगने सगळा त्याचा जबान जो आहे तो लिहून घेतलेला असतो. सावलीच्या बाबतीत जे काही घडलं ते तिथे आता त्याच्यावरती केस फाईल केलेली असते मित्रांनो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सारंग आणि सावली दोघेही आता घरी एकत्र निघालेले असतात. सावली खूप रडत असते. ती म्हणत असते, मी एकदा तरी तुम्हाला फोन करून सारं सत्य सांगायला हवं होतं, माझं चुकलंच म्हणून. आता इकडे अबीरला खूप आनंद झालेला असतो आणि अबीर आणि ओवीसुद्धा आता खूप खुश असते मित्रांनो. तर आता ते दोघेही आता म्हणत असतात की आपण आता इकडे तुमचं आम्ही लग्न लावून द्यायचं ठरवलेलं आहे. आता सावली म्हणते, काय. त्यावरती अबीर म्हणतो, हो आई, म्हणजे आम्ही ना इकडे आता तुझं लग्न लावून देणार आहोत. आता सारंगलाही सगळं सत्य समजल्यामुळे आणि सावलीलाही, त्यामुळे त्यांची आता काहीच हरकत नसते. तर मित्र हो, तिथे आता बबलूने सारी लग्नाची तयारी केलेली असते आणि सगळ्या मुलांच्या सोबत इकडे आता तिथं छोटंसं लग्न जे आहे ते सारंग आणि सावलीचं लावून दिलेलं असतं सगळ्या मुलांनी. आणि त्यामुळे आता इकडे सावली तू आता माझ्यासोबतच आता घरी यायचं असं सारंगचं म्हणणं असतं. मग काय आता इकडे सावलीच्या गळ्यामध्ये सगळं काही लग्नाचा असा पोशाख घेऊन दोन्ही मुलांना घेऊन आता ती मेंढ्यांच्या दरवाजामध्ये उभी राहिलेली असते मित्रांनो. तर आता इकडे राजकुमार आणि तिलोत्तमा यांना हे सगळं पाहून मोठा असा धक्काच आता बसलेला असतो मित्रांनो. वटपौर्णिमेला आता इकडे सावली जी आहे ती सारंगची पत्नी म्हणून आता सारंगच्या घरामध्ये गेलेली आहे. असं जर तुम्हाला एपिसोड आता पाहायला आवडणार असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. धन्यवाद.